येत आहे त्यांनी कोणतीही तारीख द्यावी, त्या तारखेला आम्ही हे व्याख्यानमाला चालू करणार आहोत. 10वी आणि 12वीची परीक्षा जवळ आलेली आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांना परीक्षा दिल्यानंतर आपल्याला किती मार्क मिळतात याचे ते अंदाज करत असतात. हा अंदाज कितपत खरा ठरतोय हे जाणून घेण्यासाठी आम्ही कोचिंग क्लासच्या मदतीने एक अभिनव स्पर्धा चालू करणार आहोत. त्या स्पर्धेचं नाव आहे अंदाज अपना कितना सच्चा. अंदाज अपना कितना सच्चा. ही जी स्पर्धा आहे ही स्पर्धा अशी राहणार आहे. परीक्षा केंद्रावर परीक्षेच्या शेवटच्या दिवशी एक विद्यार्थ्यांना फॉर्म वाटप करण्यात येणार आहे. तो फॉर्म दिल्यानंतर त्या विद्यार्थ्याने त्यामध्ये आपल्याला या परीक्षेत 10वी असो की 12वी असो या परीक्षेत एकूण किती मार्क मिळणार आहे ते नमूद करायचे आहे. आणि त्याच परीक्षा केंद्रावर जो आमचा डब्बा ठेवण्यात येणार आहे त्या डब्यामध्ये तो फॉर्म टाकायचा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्याने केलेला अंदाज आणि त्याचप्रमाणे त्याला मिळालेले प्रत्यक्ष गुण पाहून एक पहिलं बक्षीस म्हणून एखादा कलर टीव्ही अथवा इन्व्हर्टर आम्ही देणार आहोत. त्याचप्रमाणे 50 उत्तेजनात पारितोषिकी देणार आहोत. ही स्पर्धा हुशार विद्यार्थ्यांसाठी तर आहेच, पण एखाद्या नापास होणाऱ्या विद्यार्थ्याने जर असा अचूक अंदाज वर्तविला तर त्याला देखील बक्षीस मिळणार आहे. तर मित्रांनो, कलर टीव्ही मिळवायची म्हणून एखाद्या विद्यार्थ्याने पेपर कोरात सोडला आणि 0 गुण मिळवले अंदाज व्यक्त करू नका बरं, नाहीतर माझं काही खरं होणार नाही, पालक मला काही हटवणार नाही. त्याचप्रमाणे मित्रांनो, अनेक नवीन गाडी मोटारी निघाल्यात. नांदेडमध्ये विमान देखील येत आहे, तरी देखील दिलीप ठाकूर हा बिचारा माणूस पायी का बरं फिरतो असे अनेक जण मला विचारतात. माहूर पदयात्रा मध्ये एकदम चांगली व्यवस्था झाल्यामुळे अनेक भाविकांनी आणखी एखादी पदयात्रा काढा म्हणून आवाहन केलेलं होतं. त्यामुळं माननीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त औंढा नागनाथ इथे जुलै महिन्यात आम्ही पदयात्रा काढणार आहोत. त्याचप्रमाणे जिल्हा कला अध्यापक संघाच्या वतीनं जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आम्ही घेऊन ते देखील उद्धव साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही घेणार आहोत. या सर्व उपक्रमांना आपण या कवी संमेलनाप्रमाणे प्रतिसाद द्यावा अशी आपल्याला अपेक्षा व्यक्त करतो. राउत साहब, आपके होठों से मुस्कान ना छूटे. राउत साहब, आपके होठों से मुस्कान ना छूटे, कभी ना दुनिया में कोई आपसे रूठे. इस कदर हो मेहरबान भगवान भी, इस कदर हो मेहरबान भगवान भी कि आसमान के तारे भी आपके मर्जी से टूटे, आपके मर्जी से टूटे. राऊत साहेब, आपल्या शब्दाला शिवसेनेत प्रचंड मान आहे. उद्धवजींच्या आपण अतिशय निकटवर्ती आहात. तमाम नांदेडकरांच्या वतीने मी आपणाला विनंती करतो की 11व्या कवी संमेलनाला आपण या ठिकाणी उद्धवजींना घेऊन यावे आणि प्रकाशजींची अपुरी राहिलेली इच्छा पूर्ण करावी ही आपल्याला माझी कळकळीची विनंती आहे. हे आई भवानी जगदंबे स्वीकार कर. हे आई भवानी जगदंबे स्वीकार कर. अम्मा शिवसैनिकांची भक्ती, आदरणीय बाळासाहेबांना दे शतायुष्य निरोगी आयुष्य जगण्याची शक्ती, निरोगी आयुष्य जगण्याची शक्ती. या प्रार्थनेसह थोडंसं माझं लांबलेलं प्रास्ताविक मी संपवतो व माझी जागा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि धीरोदात्तपणे ज्यांनी धुरा सांभाळलेली आहे अशा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमदार अनुसयाताई खेडकर यांना विनंती करतोय त्यांनी आपले विचार, आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय आमदार अनुसयाताई खेडकर. माननीय बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांना माझा जय महाराष्ट्र. भगवा ध्वज हातात घेऊन मी उभी राहिले. आजचे उद्घाटक संजय राऊत साहेब खासदार आहेत. ते माझ्यासोबत काम करणारे सभागृहामध्ये सगळे आमदार व सगळे जिल्हा प्रमुख, इथं जमलेले माझी माता व बहिणी व माझे बंधू, की आज आपण इथं कवी संमेलनानिमित्ताने आपण पुरस्कार देतो.
शिवाजी शिंदे यांना आपण पुरस्कार देतो. तर पुरस्कार देताना मला एक जणांना प्रश्न विचारला किंवा शिवाजी शिंदेला का तुम्ही पुरस्कार देता. तर मी असं उत्तर दिलं किंवा आमचे उद्धव साहेब जागजागी शेतकऱ्यांचा मेळावा घेतात. जागजागी मेळावा घेऊन शेतकऱ्यांच्या कशा आत्महत्या होत नाहीत ते कमी करण्याचे जास्तीत जास्त प्रयत्न करायलेत ते. तर हे पुरस्कार मी देत नाही, माझे शेतकरी बंधू हे त्यांना पुरस्कार देतात. हे माझ्याकडून पुरस्कार नाही. आपल्याला कशा शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पन्न काढायचं असलं तर शेतकऱ्या माझ्या बांधवाला आहे की शिवाजी शिंदेजवळून तुम्ही शिकून घ्या. आजपासून आत्महत्या कोणीही करायच्या नाही. आत्महत्या कशासाठी करायच्या. तुम्ही आत्महत्या केली, तुम्ही चालले निघून जाता, पण घरच्यांचे का हाल होतात ते मी अतिशय जवळून पाहिलेले आहेत. कधीही आत्महत्या कोणी करायची नाहीये. ज्या जमिनीमध्ये एखादा हिरा पडलेला असतो ते हिरा शोधायला आपल्याला वेळ लागत असतो. ते हिरा पण कधी ना कधी कोणाच्या नजरी पडत असतो, कोणाला ना कोणाला तरी सापडत असतो. ते जमिनीमध्ये जास्ती दिवस राहत नाही. परवाचीच गोष्ट आहे, प्रकाशजी खेडकरची एक अंगठी आहे, त्याचा एक हिरा हरवलेला आहे. मी 4 वेळेस त्याला एक डायमंड खडा बसवलेला आहे, पण ते 8ही दिवस ठरत नाहीये की ते 8ही दिवस राहत नाही, ते पडून जात असतो. माझी अशी विनंती आहे की जसं प्रकाशजीवर तुम्ही प्रेम केलं होतं, का बा तुम्ही प्रकाशजीला निवडून दिलं. पहिले प्रकाशजीने तुम्हाला काय दिलं, फक्त तुम्हाला प्रेम दिलं. दुसरे वेळेस परत त्यांना निवडून दिलं, तिसरे वेळेस मला पण निवडून दिलं. का बा दुसरे माणसं का नाहीत का. नांदेडमध्ये दुसरे माणसं पुष्कळ बसलेले आहेत, पण मी एक श्री बाळासाहेबांचा आशीर्वाद घेऊन, आसाराम बापूचा आशीर्वाद घेऊन मी भगवादच घेऊन उभा टाकलेली आहे. आज फक्त मी तुमच्यामुळे इथं उभं टाकलेली आहे. मी तर सांगत असते बा मी आमदार म्हणून कुठंही वागणार नाही, कुठंही मी राहणार नाही. आज मी घरची स्त्री म्हणून मी वागत असते. पण 3 वेळेस तुम्ही त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आता तुमचा आशीर्वाद मला तर पाहिजेच पाहिजे, पण कोण्या रूपाने पाहिजे ते तुम्हाला मी सांगितल्यानंतरच कळेल. किंवा आमची एक बहीण की आम्हाला काय मागते ते तुम्हाला अभिमान पडला असेल की आमच्याच्यानं काय मागणं होते, काय माझ्या बहिणीला देणं होतं की नाहीये. तुम्हाला खूप विचार पडला असेल. तुम्ही सगळ्यांना असा विचार पडला असेल. पण ती मी फक्त एक मागते की ज्या वेळेस की मागितल्यावर जी एका भावाची साडी एका बहिणीला पाहिजे होती, पण त्या बहिणीला साडी घेण्यासाठी त्या भावाला काय कष्ट झाले असते. त्याला अग्नीपाशीच त्याला जावं लागलं. भावाची साडी घेऊन त्याला अग्नीपाशीच जावं लागलं. पण मी तुम्हाला फक्त मी तुमच्या डोळ्याचे आसू मागते की मला फक्त 2 आसू पाहिजे. माझे आसू तुम्ही जनतेनं पुसलेले आहेत, पण मला याच्या पुढे तुमच्या डोळ्याचे आसू पाहिजे आहे. मला हे द्यावंच तुम्हाला आसू लागते. माझे आसू पुसले म्हणून तुमचे मी डोळ्याचे आसू घेणारच आहे. हे कार्यक्रम प्रकाशजीनं चालू केलेला होता. 10 वर्ष सतत कार्यक्रम चालू करण्याचे मी प्रयत्न ठेवलेले आहे. जास्तीत जास्त मी प्रयत्न केलेले आहे. याच्या पुढे सुद्धा प्रयत्न माझे राहतील. चालू करण्याचा प्रयत्न जास्तीत जास्त राहील. पण मला तुमचा आशीर्वाद पाहिजे. संतांचा आशीर्वाद तर माझ्या पाठीशी आहेच आहे, पण तुमचा सुद्धा मला आशीर्वाद पाहिजे आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. ज्या पुरस्काराची वाट आपण सगळेजण पाहत आहात की हा पुरस्कार कुणाला देण्यात जात आहे, विशेषतः दरवर्षीच कुतूहल असतं सगळ्यांना की यावर्षीचा पुरस्कार कुणाला प्रदान होणार. मित्रांनो, शेतीच्या माध्यमातून ज्यांनी नवा इतिहास निर्माण केला
कोरडवाहू शेती कशी करावी आणि वारकरी खऱ्या अर्थाने शेती कसं करतो हे दाखवून दिलं असे आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे यांना यावर्षी नांदेड भूषण या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे. मी मान्यवरांना विनंती करतो कृपया त्यांनी नांदेड भूषण पुरस्कार त्यांना प्रदान करावा. शिवसेना नेते तथा खासदार आदरणीय संजय राऊत साहेब, माजी मंत्री आमदार आदरणीय अर्जुनजी खोतकर, आमदार सन्माननीय सुभाषजी साबणे, आदरणीय जिल्हा प्रमुख हेमंत भाऊ पाटील, आदरणीय जिल्हा प्रमुख रविदासजी चव्हाण, तसेच प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे लातूर जिल्हा संपर्क प्रमुख भोंदू पाटील. नांदेड भूषण पुरस्कारानं आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे यांना सन्मानित केलं जात आहे. या निमित्तानं मानपत्राचं भाषण करतील आदरणीय श्रीकांतजी पाठक. मित्रांनो, यापूर्वी हा पुरस्कार पत्रकारितेसाठी आदरणीय सुधाकरराजे देवफडे यांना, धार्मिक कार्यासाठी परमपूज्य जगदीशजी महाराज, डॉक्टर साजने, बाबा बलविंदर सिंगजी यांना, तसेच आदरणीय प्राचार्य गोरा म्हैसेकर, प्राचार्य दत्ता भगत यांना प्रदान करण्यात आला आहे. यावर्षी या पुरस्कारानं सन्मानित केलं जात आहे आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे यांना. जोरदार टाळ्याचा गजर करून आपणही आपलं प्रेम, आपली आपुलकी, आपला जिव्हाळा त्यांच्याप्रती व्यक्त करूयात. तत्पूर्वी आपल्या सर्वांची चुळबुळ लक्षात घेता मी ज्या पुरस्कारानं आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे यांना सन्मानित केलेलं आहे त्या सत्काराला उत्तर देतील आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे. ज्यांच्या नावानं हे प्रतिष्ठान आहे त्या मीनाताई ठाकरे यांच्या पावन स्मृतीस मी अभिवादन करतो. ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे कवी संमेलन आयोजित केलेलं आहे त्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना मी दीर्घायू चिंतितो. ज्यांच्या नावाने हे संमेलन आहे ते परमादरणीय वैकुंठवासी प्रकाश भाऊ खेडकर या अत्यंत लोकप्रिय नेत्याच्या पावन स्मृतीला मी कोटी कोटी प्रणाम करतो. या संमेलनाचे उद्घाटक श्री संजयजी राऊत आणि हिंदुत्वावर प्रेम करणारे उपस्थित सर्व या हिंदू पीठावरील आणि हिंदू पीठासमोरील आपण सर्व मान्यवरांनो, पीक चांगलं आलेलं दिसतंय. मी जेव्हा शेती करायला लागलो तेव्हा मला शेताकडे सगळीकडे दूरवर पाहायची सवय आहे. आज चारी कोणते पीक भरून आलंय आणि समाधान याचं वाटलं की हे हुरड्यातलं पीक आहे, थोडं ताजं पीक आहे. मी जेव्हा वारकरी संप्रदायाच्या कार्यक्रमामध्ये जातो तेव्हा आमची पिकं ही 60च्या पुढची असतात. आज 20 ते 40 मधली इथं हे दमदार पीक पाहून मला खूप आनंद झाला. मला याची जाणीव आहे की यापुढे आपण कवी संमेलनासाठी उत्सुक आहात. या कवी संमेलनाच्या वादळाच्या अगोदर मी इथं न थांबता एका शेती क्षेत्रातल्या माणसाला हा पुरस्कार दिल्याबद्दल या प्रतिष्ठानचे आणि ज्यांनी माझ्यावर इतके दिवस प्रेम केलं, ज्यांनी मला या शेतीमध्ये नेलं, त्या सर्व मार्गदर्शकांचे मी आभार मानतो. या गावामधली काही माणसं मला इतकी प्रिय आहेत की ती बाळासाहेबाला कधी दाखवावीत असं मला वाटतं. त्याच्यात तुम्ही एक आहात. आणि त्याने सांगितलं की तुम्ही मला भूषण आहात. मला वाटतं की त्याच दिवशी या पुरस्कारावर माझं नाव प्रकाश भाऊंनी लिहून ठेवलं होतं. ज्या काळात मी शेती सुद्धा घेतली नव्हती, मला माहिती नव्हतं ही झाडं सहकार्य करतील हेही माहिती नव्हतं, मी देश परदेशामध्ये शेतीचा अभ्यास करेल हेही माहित नव्हतं, त्यावेळेस भाऊंनी मला माझ्यासमोर हे भूषणाचे शब्द उभा केले. हा राहिलेला जो प्रयास आहे तो अतिशय चांगल्या प्रकारे दिलीप भाऊंनी आणि ताईंनी घडून आणला. या सत्कारामध्ये ज्यांनी माझ्यावर इतका आनंदाचा वर्षाव केला त्यामुळे मी भारावून गेलेलो आहे.
ज्यांनी ज्यांनी माझ्यावर माझ्या शेतीमध्ये मदत केली त्या सगळ्यांचे आभार मानून या कार्यक्रमाच्या निमित्तानं माझा जो सत्कार केला एका शेतकऱ्याच्या मुलाचा आणि एका शेतकऱ्याच्या बापाचा एक मागणं मी तुमच्यासमोर मागणार आहे की या सभेमधून मला शेतकरी नाही मिळाले तरी चालतील, पण काही शेतकऱ्याचे बाप मी शोधतोय, असे काही पालक मी शोधतोय की जे आपल्या मुलाला शेतीमध्ये टाकलं म्हणून आनंदानं गौरवशाली या भारतामध्ये मिळवतील, याची मला तुमच्यातून अपेक्षा आहे. मला एका पत्रकारानं विचारलं, साहेब तुमच्या जीवनातला सगळ्यात आनंदाचा निर्णय तुम्हाला कोणता वाटतो? मी त्याला सांगितलं की बरेच निर्णय चांगले घेतले, पण एक तुला सांगतो, मी माझ्या पोराला शेतकरी केलं याच्यापेक्षा माझ्या जीवनात आनंदाचा दुसरा कोणताच निर्णय नाही. म्हणून तुम्हा सर्वांना विनंती आहे की शेतकरी म्हणून कमी न मानता तुमची पोरं थोडे शेतीकडे वळू द्या, अशा प्रकारची विनंती करून या कामामध्ये मला ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं त्यांच्या सगळ्यांचे आभार मानून मी माझी जागा घेतो. जय महाराष्ट्र. अतिशय अंतःकरणातले विचार व्यक्त केले आदरणीय डॉक्टर शिवाजी शिंदे यांनी सत्काराला उत्तर देताना. मित्रांनो, मान्यवरांना जेव्हा आम्ही मुंबईहून बोलवतो तेव्हा विशेषतः दिलीप ठाकूर साहेबांना आणि वडींना काळजी असते की मान्यवर येतील किंवा नाही. तसे दोघंजण वाट पाहत होते आदरणीय खासदार संजय राऊत साहेबांची. एक प्रियकर असं म्हणतो, अंतःकरणात प्रेम असेल ना तर प्रेमाला प्रतिसाद खरंच मिळतो. एक शायर असं म्हणतोय, वक्त भी प्यार अगर सच्चा हो तो वक्त भी रुक जाता है. प्यार अगर सच्चा हो तो वक्त भी रुक जाता है. आसमां लाख ऊंचा हो मगर झुक जाता है. आसमां लाख ऊंचा हो मगर झुक जाता है. मित्रांनो, खऱ्या अर्थानं प्रेमाला प्रतिसाद दिलेला आदरणीय खासदार शिवसेना नेते संजय राऊत साहेब यांनी आणि त्यांची सच्चाई आणि रोखोक आपण ऐकूयात या भाषणाच्या माध्यमातून. शिवसेना नेते आदरणीय खासदार संजय राऊत साहेब. व्यासपीठावरील शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमदार आणि ज्यांना आजचा नांदेड भूषण पुरस्कार मिळाला ते डॉक्टर शिवाजीराव शिंदे. आपल्या टाळ्यांचा अर्थ आम्हाला लवकर समजतो, तर अशा अनेक सभा संमेलनामध्ये आम्ही जात असतो आणि ही नक्की टाळी कशासाठी वाजते आणि आपण काय केलं पाहिजे याचा निर्णय आम्ही लगेच घेतो. कवितेच्या चांदण्यात न्हावून निघण्यासाठी आपण जमलेला आहात. पण एक लक्षात घ्या, हे चांदणं कवितेचं ज्यांच्यामुळे आपण 10 वर्ष अंगावर टिपतो आहोत, तो प्रकाश त्या चंद्राच्या रूपाने वरून आपल्या सगळ्यांकडे पाहतो. शिवसेना नेत्यांचा, शिवसेना प्रमुखांचा, माननीय उद्धवजींचा एवढा लोभ होता की मला उद्धवजी म्हणाले की तू खेडेकरांच्या कार्यक्रमाला जा. प्रकाश भाऊंच्या स्मृती आम्हाला विसरता येणार नाहीत. प्रकाश भाऊचं स्मरण हे आम्हाला सदैव होत असतं मुंबईत असलो तरी. खऱ्या अर्थानं शिवसैनिक कसा असावा, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला शिवसैनिक कसा असावा, जिद्दी, लढवय्या, समाजकारणी, राजकारणी, ते सर्वस्वी आम्हाला प्रकाश भाऊ दिसत होतं. आणि प्रकाश भाऊ म्हणजे नांदेड हे समीकरण त्याने गेल्या 10-15 वर्षात निर्माण केलं आणि ते आपल्यातून अकाली गेले आणि त्यांच्या मागे कार्य आपण सुरू ठेवलेलं आहे. प्रकाश भाऊंच्या स्मृती या कवी संमेलनाच्या रूपाने सुद्धा आपण जागरूक ठेवल्या. 10 वर्ष कवी संमेलनाला झाली. मी सुद्धा एकदा इथे येऊन गेलो. अनेक मोठे मोठे कवी येतात, आपण रात्र जागवता. पण मला कौतुक आहे आपल्या सगळ्या रसिकांचं, त्याचबरोबर या कवी संमेलनाला प्रायोजक देणाऱ्या बिर्ला समूहाचं सुद्धा. कारण
खरं म्हणजे कवी आणि साहित्यिकांच्या कार्यक्रमांना अशा प्रकारचं प्रायोजन फार कमी लोक देतात, पण बिर्लांचं मी सातत्याने पाहतो ते या कवी संमेलनाला प्रायोजन देत असतात. मी त्यांचं सुद्धा इथे कौतुक करतो. आज नांदेड भूषण पुरस्काराचा सोहळा इथे झालेला आहे. खरं म्हणजे डॉक्टर शिंदे यांचे जे विचार आहेत ते आपण अधिक शांतपणे ऐकून घेतले असते तर आम्हाला सगळ्यांना आनंद झाला असता. कारण शेवटी कविता ऐकण्यासाठी शेतकऱ्यांची मुलं जिवंत राहिली पाहिजेत, तरी कविता टिकेल आणि आपणही टिकाल. ज्या प्रकारे या महाराष्ट्रामध्ये शेतीवर संकट येत आहे, शेतकऱ्यांवर संकट येत आहे, विदर्भासारख्या भागात, मराठवाड्याच्या अनेक भागामध्ये शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त होत आहेत, शेतीचं दिवाळं निघत आहे आणि राजकारणी फायद्यात चाललेले आहेत. कुठेतरी या सगळ्याला बांध घालण्याचा प्रकार आणि प्रयोग हे डॉक्टर शिंदेसारखे लोक करत आहेत. आज शिंदे यांचा सन्मान झाला. शिंदे यांचा उल्लेख नांदेड परिसरामध्ये माऊली असा करतात. माऊली म्हणजे आई. आणि आज जो पुरस्कार त्यांना मीनाताई ठाकरे यांच्या नावाने दिला जातोय त्या सुद्धा आपल्या सगळ्यांचा माऊलीच होता. एका माऊलीनं दुसऱ्या माऊलीचा केलेला हा सत्कार आहे. कारण माऊली फक्त ही विठोबा माऊली आपण मानतो, तुकोबा माऊली मानतो. या सगळ्या संत परंपरेमध्ये सुद्धा एक डॉक्टर, एक शेतकरी प्रयोग करतो आणि संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना, त्याच्या कुटुंबांना आधार देण्याचा प्रयत्न करतो. हे कार्य आज राजकारणामध्ये कोणी करत नाहीये. ज्यांनी करायला पाहिजे ते शेतीला विसरले, शेतकऱ्यांना विसरले. पण तुमच्या नांदेडचा एक डॉक्टरकी बरोबर शेतीमध्ये रमतो, शेतीमध्ये प्रयोग करतो आणि शेतकऱ्यांना एक नवी दिशा दाखवायचा प्रयत्न करतो. हा नांदेड भूषण पुरस्कार नसून खऱ्या अर्थानं शेतकऱ्याने दिलेला एका शेतकऱ्याचा मोठा सन्मान हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार असं मानतो. प्रकाश भाऊ खेडेकरांनी हा पुरस्कार सुरू केला. नांदेडमधल्या अनेक नामवंतांना हा पुरस्कार दिला, यापुढे दिले जातील. पण प्रकाश भाऊ सारखा लोकनेता या नांदेडमध्ये निर्माण झाला आणि त्यांच्या मृत्यूनंतर सुद्धा त्याचं हे नेतेपद कोणी हिरावून घेऊ शकलेलं नाही. किती महान काम या माणसाने करून ठेवलं. आजही शिवसेना म्हटले की प्रकाश भाऊ खेडेकर, शिवसैनिक प्रकाश भाऊंचं नाव घेतात. प्रकाश भाऊने एक पिढी घडवली इकडे शिवसेना प्रमुखांच्या विचारानं. शिवसेना प्रमुखांसारखा नेता आणि त्यांना लाभलेले हे प्रकाश भाऊंसारखे असंख्य शिवसैनिक कार्यकर्ते, त्याच्यामुळे शिवसेनेचा ज्वालामुखी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पसरला आणि या महाराष्ट्रात काँग्रेसला सळो की पळो आपण करून सोडलं. त्याच्यामुळे प्रकाश भाऊचं स्मरण हे शिवसेनेमध्ये कायम केलं जातं आणि जेव्हा जेव्हा शिबिर शिवसेनेचे होतात तेव्हा आम्ही प्रकाश भाऊचं उदाहरण नक्की देतो. आज अनुसयाताई, आमचे हेमंत पाटील, सर्व कार्यकर्ते काम पुढे नेत आहेत. हे काम असंच पुढे चालू राहील. आजची वेळी भाषणाची नसून कविता ऐकण्याची आहे. आज तुम्ही शांतपणे कविता ऐका. पुन्हा केव्हा तरी मी येईन आणि आपल्याला मोठं भाषण देऊ शकेन. कारण पुढल्या टाळ्या वाजण्याआधी मला आता माझी जागा घेतली पाहिजे त्याची मला पूर्ण जाणीव आहे. कारण नांदेडकरांना कविता ऐकण्याची सवय सुद्धा प्रकाश भाऊने लावली हे मला माहिती आहे. आणि ते मनापासून कविता ऐकतात, पहाटेपर्यंत कविता ऐकतात. देशभरातले कवी इकडे येतात आणि आतापर्यंत फक्त विराट सभा होत होत्या आणि हे विराट कवी संमेलन सुद्धा प्रकाश भाऊमुळे होत आहे. आणि अख्ख्या देशामध्ये अशा प्रकारचं विराट कवी संमेलन झाल्याचं माझ्या तरी स्मरणात नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्या रसिकांचे, इथे जमलेल्या रसिकांचे आभार मानतो की आपण कविता सुद्धा ऐकायला येतात आणि नांदेडचं जे महत्व आहे ते सांस्कृतिक नकाशावर सुद्धा आपण देऊन ठेवलेलं आहे. त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. इथे सगळे आयोजक, संयोजक आमचे दिलीप ठाकूरने फार सुंदर नियोजन केलेलं आहे, त्याचं सुद्धा मी कौतुक करतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रेससाठीचा आणि पत्रकारांसाठीचा टीव्हीचा ड्रॉ यानंतर होईल.
नांदेडच्या सर्व पत्रकारांची नावं या डब्यामध्ये चिठ्ठीवर लिहून टाकण्यात आलेली आहेत. ज्या पत्रकाराचं नाव या ठिकाणी चिठ्ठीच्या द्वारे निघेल ते सन्माननीय पत्रकार या ठिकाणी असणं आवश्यक आहे. प्रतिष्ठानची स्थापना कैलासाची प्रकाशभाऊ खडकर यांनी केली होती. आदरणीय रावसाहेब यांच्या हस्ते हा पत्रकारांच्या टीव्हीचा ड्रॉ होत आहे. कृपया आपण सहकार्य करावं, शांतता राखावी. लोकाशाचे आदरणीय राजकुमारजी कोटलवार असतील तर कृपया त्यांनी यावा आणि टीव्ही घेऊन जावा. लोकाशाचे आदरणीय राजकुमारजी कोटलवार. राजकुमार कोटलवार नाहीयेत. पुढची चिठ्ठी दैनिक तरुण भारतचे आदरणीय अमृत देशमुख. नाही कोटलवार सर तुम्ही चालत नाहीत, राजकुमार कोटलवार चालतात. अमृत देशमुख स्वतः असतील तर दैनिक तरुण भारतचे आदरणीय अमृत देशमुख. चला टीव्ही घ्या. जोरदार टाळ्याचा गजर करूयात पत्रकारांसाठीच्या टीव्हीचा. मित्रांनो, पत्रकार हा लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे. अतिशय जिकरीने हे काम करत असतात. बातमी मिळवण्याचा आणि आपल्यापर्यंत ही ताजी बातमी पोहोचत असतात. असे आदरणीय दैनिक तरुण भारतचे अमृत देशमुख यांना वाहा मॅग्नाच्या वतीनं हा टीव्ही प्रदान करण्यात येत आहे. यानंतर ज्या जाहिराती या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत त्या जाहिरातदारांसाठीचा ड्रॉ आणि अट अशी आहे की ते सुद्धा स्वतः उपस्थित पाहिजेत. पद्मिनी एंटरप्राइजेस असतील तर कृपया हात वर करा आणि पटकन इकडे या. वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी. नेक्स्ट. एवढ्या पद्मिनी आहेत का? वा 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 वा. पद्मिनी एंटरप्राइजेस. नेक्स्ट. नांदेड मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक याचे व्यवस्थापक किंवा अध्यक्ष, खातेदार नाही, खातेदार नाही, खातेदारांना त्या टेबलला एक एक चॅनल द्यावं लागेल. नेक्स्ट. व्यवस्थापक किंवा अध्यक्ष पाहिजेत. आनंदाची गोष्ट अशी वहा मॅग्नाचे सुपरवायझर त्यांनीच टीव्ही ठेवल्यावर त्यामुळे त्यांना मिळणार नाही. वहा मॅग्नाचे यांनी टीव्ही ठेवलेला आहे, त्यांनाच लागलेला आहे. त्याच्यामुळे त्यांनी अशी विनंती केली की या ठिकाणी जे मेघालयाचं मुलींचा छात्रावास आहे त्यांना हा टीव्ही द्यावा अशी त्यांनी विनंती केलेली आहे. तर हा टीव्ही मी रावसाहेबांना विनंती करतो की वहा मॅग्नावाल्यांना द्यावा. त्यांनी तो मेघालयाच्या इथे छात्रावास आहे त्यांना तो देणार आहेत. दोघांनी यायचं आहे, या ठिकाणी यायचं. वहा मॅग्नाचे इथे या. मेघालयाच्या मुलींच्या छात्रावासाला हा टीव्ही प्रदान करण्यात येत आहे. या वसतिगृहाला हा टीव्ही त्या मुलींना पाहण्यासाठी. मित्रांनो, अतिशय समाज उपयोगी असा हा उपक्रम
विद्युत कामगार सेनेचे आदरणीय मारुतरावजी हे राऊत साहेबांचा सत्कार करत आहेत. व्यासपीठावर आगमन होत आहे काही क्षणातच. कवींच्या व्यतिरिक्त जे कोणी व्यासपीठावर असतील त्यांना विनंती आहे कृपया त्यांनी सहकार्य करावं. सत्कार होणं आवश्यक आहे. आपण एवढेही अधीर होऊ नये की या कविस्मरणाचा आनंद घेत असताना इतर कोणत्या बळाचा वापर करण्याची गरज पडेल. आदरणीय प्रवीणजी शुक्ल यांना विनंती आहे कृपया त्यांनी व्यासपीठावर यावं. दिल्लीचे संचलन आणि हास्यव्यंगाचे कवी आदरणीय प्रवीणजी शुक्ल यांनी कृपया व्यासपीठावर यावं. कवी एकेश पार्थ यांचा सत्कार करतील प्रतिष्ठानच्या अध्यक्षा आमदार अनुसयाताई खेडकर. जोरदार टाळ्या करूयात या कवींचा सत्कार करत असताना. मित्रांनो, ज्या क्षणाची आपण पॅरोडी करताना प्रवीण शुक्ला असं म्हणतात, मुफ्त में हम तुम्हें क्या बताए. पॅरोडी करताना प्रवीण शुक्ला असं म्हणतात, मुफ्त में हम तुम्हें क्या बताए, किस कदर चोट खाए हुए हैं. मुफ्त में हम तुम्हें क्या बताए, किस कदर चोट खाए हुए हैं. वोट ने हमको मारा है और हम लीडरों के सताए हुए हैं. मुफ्त में हम तुम्हें क्या बताए. यानंतर दिल्लीचे संचलनकर्ते आणि हास्यव्यंगाचे कवी प्रवीण शुक्ल यांचा सत्कार करतील प्रतिष्ठानचे सचिव दिलीप ठाकूर. प्रवीण शुक्ल यांचा सत्कार प्रतिष्ठानचे सचिव दिलीप ठाकूर यांच्या हस्ते. त्यानंतर वीररसाचे मुंबईचे कवी नरेंद्र वंजारा यांचा सत्कार करतील प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष दोंडू पाटील. तसेच यानंतर धन्यवाद मित्रांनो. यानंतर इटारसी मध्य प्रदेशचे हास्यरंगाचे कवी राजेंद्र मालवीय यांचा सत्कार करतील प्रतिष्ठानचे सदस्य महेश खेडकर. राजेंद्र मालवीय. मित्रांनो, राजेंद्र मालवीय असं म्हणतात, हास्यरंगाची कविता करताना ते म्हणतात, मैंने एक लड़की से कहा मेरा मन मंदिर है. मैंने एक लड़की से कहा मेरा मन मंदिर है,
तुम इसमें आ जाओ, बंदा तुम्हें बुलाता है। लड़की ने चप्पल उतार ली। मैंने कहा ये क्या कर रही हो? तो वो बोली चप्पल उतार कर ही मंदिर में आया जाता है। मित्रांनो, आदरणीय राजेंद्र मालवी यांच्या सत्कारानंतर यानंतर श्रृंगार रसाच्या कवयित्री आग्रा उत्तर प्रदेशच्या ममता शर्मा यांचा सत्कार करतील आदरणीय निखिलजी लातूरकर। यानंतर अमरावतीचे हास्यव्यंगाचे कवी हास्यव्यंगाचे इटा उत्तर प्रदेशचे कवी डॉक्टर पी के धूत यांचा सत्कार करतील बिल्लू यादव। डॉक्टर पी के धूत इटा उत्तर प्रदेशचे कवी। जोरदार टाळ्याचा गजर करून आपण हे कवींचं स्वागत करूयात अंतःकरणातून चांगल्या चांगल्या कविता ऐकण्यासाठी। जोरदार टाळ्या मित्रांनो, सगळ्यांना विनंती, शेवटपर्यंत सगळ्यांना विनंती आहे। धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। यानंतर राजस्थानचे हास्यव्यंगाचे कवी आदरणीय बलदेव बबलू यांचा सत्कार करतील प्रतिष्ठानचे श्रीकांत पाठक। हास्यव्यंगाचे कवी बलदेवजी यांचा सत्कार। यानंतर आपलाच माणूस परंतु महाराष्ट्राच्या अनेक व्यासपीठावर नांदेडची ओळख करून देणारा आणि हास्यकविता करून हसवणारा आदरणीय रमेश गिरी यांचा सत्कार करतील किशोरजी देशमुख। रमेश गिरी आपणच मनक्याचं। रमेश दादागिरी, जोरदार टाळ्या मित्रांनो। ओपनिंग बॅट्समन तेच राहतील। त्यानंतर बिर्ला एवन कंपनीच्या वतीनं केशवजी शर्मा आणि प्रमोदजी पाटणी हे सुद्धा कवींचा सत्कार करतील। तुम्हा सर्वांची उत्कंठा पाहता मी जास्त वेळ तुम्हा सर्वांमध्ये राहू इच्छित नाही, तुमच्यामध्ये आणि कवींमध्ये, तरी पण हा उपचार करणं आवश्यक आहे। बिर्ला एवन सिमेंटच्या वतीनं ही भेट कवींना।
सौ मंजुषा डोडे आणि राजेशताई गादेवर यांना विनंती आहे कृपयाने व्यासपीठावर यावं. प्रतिष्ठानच्या सदस्या बोलो छत्रपती शिवाजी महाराज की. शेतकऱ्यांच्या मातोश्री जोरदार टाळ्या गजर. प्रकाश भाऊ सारखा सुपुत्र ज्यांनी सेवेसाठी तुम्हाला सर्वांना दिला होता त्यांच्याही अंतःकरणात तेच दुःख आहे, तुम्हाला सर्वांच्या अंतःकरणात आहे ते. त्यांचा सत्कार करतील आजच्या कवयित्री गोपाल सिंहजी ठाकूर हे